जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कुशल जैन यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आपल्या आगामी कामाच्या नियोजनाबाबत माहिती दिली. सोलापूर जिल्ह्याचा विस्तार आणि येथील भौगोलिक परिस्थिती पाहता सद्यस्थितीत पाणी टंचाई निवारण हे आपल्यासाठी सर्वोच्च प्राधान्य असेल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जैन म्हणाले की सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे. जिल्ह्यातील अनेक तालुके हे अवर्षण प्रवण आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी पाणी टंचाईचा सविस्तर आढावा घेण्यात येईल. तसेच जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात नळाद्वारे पाणी पुरवठ्याची जी कामे सुरू आहेत ती योग्य रीतीने पूर्ण झाली आहेत का आणि त्यातून ग्रामस्थांना नियमित पाणी मिळत आहे का याची काटेकोर तपासणी करण्यावर भर दिला जाईल. जिल्ह्याच्या पावनभूमीत सेवेची संधी. सोलापूरच्या आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वाचा उल्लेख करताना ते म्हणाले की पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी, सिद्धेश्वर महाराज आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ अशा पावनभूमीत काम करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पुढील 2-3 वर्षे जनसेवेसाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करेन. कुशल जैन हे 2022च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. ते मूळचे जबलपूर, मध्य प्रदेश येथील आहेत. यापूर्वी त्यांनी दिल्ली येथे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयात सहाय्यक सचिव म्हणून काम केले आहे. नागपूर जिल्ह्यात 1 वर्ष प्रोबेशनरी कालावधी पूर्ण केला. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे उपविभागीय अधिकारी आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी म्हणून 1.5 वर्ष सेवा बजावली आहे. जिल्ह्यातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावणे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यावर आपला विशेष कल राहील असेही त्यांनी सांगितले. नमस्कार, माझं नाव कुशल जैन आहे. मी 2022 बॅचचे IAS ऑफिसर आहे. मी मूलतः जबलपूर मध्य प्रदेशचे आहे आणि माझी ट्रेनिंग बाबत थोडक्यात सांगतो. मी असिस्टंट सेक्रेटरी म्हणून दिल्लीला होतो मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेजमध्ये 2 महिन्यासाठी आणि 1 वर्ष प्रोबेशनसाठी मी नागपूर जिल्ह्याला होतो आणि नंतर माझा ऑर्डर गडचिरोली अहेरी SDO आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक विभाग म्हणून आला होता. तर मी 1.5 वर्ष तिकडे म्हणजे सर्व केला आणि नंतर माझा सोलापूर ZTCUचा ऑर्डर आलेला आहे आणि आज मी त्याच्यासाठी जॉईन व्हायलासाठी आलेलो आहे. सोलापूर आपली एवढी पावन जमीन आहे ना, तिथे आपले पंढरपूरचे देव असो किंवा सिद्धेश्वरचे देव असो किंवा आपले स्वामी समर्थचे देव असो, ते सगळं मला असं वाटत आहे हे माझ्यासाठी एवढी अभिमानची गोष्ट आहे की मला ही संधी मिळालेली आहे की इथे लोकांची सेवासाठी मला आता 1.5-2-3 वर्ष जेवढे असते तेवढे ते मला संधी मिळालेली आहे. त्याच्याबद्दल मला खूप अभिमान वाटत आहे. सर्वात प्राधान्यतावर माझा हे राहील की आता उन्हाळ्याचा म्हणजे समज आहे ना आणि पाणी टंचाईची काही असे इश्यूज आपल्या समोर आलं नको, त्याच्याबद्दल मला आढावा घ्यायचा आहे की आपले जे तालुका आहे जे खूप ब्रॉड टोन आहे तिथे मला आढावा घ्यायचा आहे की जे आपली जलजीवन मिशन अंतर्गत जे टॅप लावले आहे तिकडे ते सगळी व्यवस्था आहे किंवा नाही, काही अडचणी येत असेल तर आम्ही त्याच्यात तोडगा काढू.